नमस्कार. सास क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मोत्यांचं स्प्रिंग असलेलं फ्लॉवर. तर ते कसं बनवायचं हे आपण आज या ट्युटोरियलमध्ये पाहूया. त्यासाठी मला साहित्य लागणार आहे. हे 6 mm पर्ल आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्याच्यानंतर आपली 0.3ची 30 गेजची वायर आणि त्याच्यानंतर मला लागणार आहे 0 mm गोल्डन बीड्स. त्याच्यानंतर आपली स्प्रिंग जी आपण बनवणार आहोत त्याच्यासाठीची ही 30 गेजचीच वायर आहे, पण ही थोडी शायनी आहे. मी तुम्हाला फरक दाखवतेच करताना. स्प्रिंग काळी पडू नये म्हणून काय करायचं यासाठी पण मी टिप्स देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ही 30 गेजची 0.3ची वायर थोडी काढून घ्यायची आहे बंडलमधून. अंदाजे मी एवढी काढून घेतलेली आहे. तर आता आपण ट्युटोरियल स्टार्ट करूया. तर पहिले हा मोती आपण ओवून घ्यायचा आणि त्यानंतर एक 0 mmचा गोल्डन बीड्स ओवून घ्यायचा आहे. करायला अगदी सोपं आहे हे फ्लॉवर. आणि काय करायचं, हा जो गोल्डन बीड आहे तो सोडून आपण या मोत्यामधून वायर पास करायची आहे. कळलं? तर एक हा आपला हे झाला फ्लॉवर. असे मी 8 मणी ओवून घेणार आहे. अजून तुम्हाला 1-2 मी दाखवते. हे पहा. आणि मोती झाला की 0 mmचा गोल्डन बीड आपण इथे ओवून घेऊया. हा मणी इथे नेऊन फक्त ह्या मण्यात ना गॅप नाही राहायला पाहिजे. इथे तुम्ही धरून ठेवायचं. गॅप राहिला की ते फ्लॉवर मग फिनिशिंगला नीट येत नाही. आणि आपलं फिनिशिंग जर प्रॉपर असेल तर मग त्याला एक प्रोफेशनल टच येतो. यासाठी फिनिशिंगची काळजी घ्यायची आहे. हे बघा, मी असं धरून ठेवते आहे इथे आणि मग ही आपली वायर टाईट घट्ट ओढून घ्यायची. हे बघा, माझा इथे थोडासा गॅप राहिलेला दिसतो. तर काय करायचं, हे परत आपण हे ओढू शकतो फ्लॉवर. असं बघा, अजिबात गॅप नाही राहिला माझा. ठीक आहे. हे असं मी अजून एक दाखवते तुम्हाला. एक मोती 0 mmचा गोल्डन बीड, परत हे पहा. आता इथे गॅप नाही राहू नये म्हणून मी इथे धरून ठेवले, पकडून ठेवलेलं आहे. आधी मी ओवून घेते. हे असं. मग वायर पूर्ण ओढायच्या आधी इथे आपण पकडून ठेवायचं आणि मग ही वायर ओढून घ्यायची. जरी परत थोडासा गॅप राहतोय असं वाटलं, हे बघा इथे माझा गॅप राहिला आहे, तर हे इथलं टोक हे जे आहे ना, हे आपण चिमटीत पकडायचं आणि मणी पुढे ढकलायचा आणि वायर ओढून घ्यायची. बघा, गॅप अजिबात दिसत नाही. असे मी ओवून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे माझे करून झालेलं आहे हे. तर मी एकूण 8 मणी यामध्ये ओवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता 8 मणी झालेले आहेत. तर आता हे राऊंड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे आपण. तर आता हे याच्यात गॅप दिसू नये म्हणून आपण हे एक 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 बांधत जायचे मणी.
एकाड एक. तर मी बघा कशी करते आहे. तर ह्या एका मण्यातून ही वायर घेतली, परत पुढच्या मण्यातून याला राऊंड करून घेतलं, परत या मण्यातून याला राऊंड असं. तुम्ही इथे मध्ये असा हात ठेवू शकता म्हणजे सर्कल शेप येईल त्याला. हे अंगठा ना ह्यामध्ये ठेवला त्याला सर्कल शेप छान येतो आणि मण्यात गॅप पण दिसत नाही. तर हे मी हे सगळ्या फ्लॉवरला अटॅच करून घेते. ओके, हे असा आपला सर्कल शेप तयार झालेला आहे. ते याच्यात आपण मध्ये आता घालूयात हा 8 mm चा ग्रीन कलरचा क्रिस्टल बीड. तर आपण या मोठ्या वायरमध्ये मणी ओवून घेणार आहे आणि हे इथे फिक्स करणार आहे मी हा मणी. तर ही जी वायर आहे, ज्या वायरमध्ये आपण हा क्रिस्टल ओवून घेतला आहे, तीच वायर मी ह्या इथून खाली काढून घेते म्हणजे आपला तो मणी क्रिस्टल फिक्स होईल इथे. ठीक आहे, हे असं. त्याच्यानंतर काय करायचं, मी इथे पुढे काढून घेतली ही वायर आणि याच्यात आता आपण हे 2 mm चे सोनेरी मणी आहेत माझ्याकडे, चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर ते याच्यावर आता आपण अजून एक फ्लॉवरमध्ये कोटिंग देणार आहोत. तर हे मणी मी सांगते तुम्हाला. तर हे जे सोनेरी मणी आहेत दुसरे, ते मी इथे ओवून घेते. ह्याच्यातलं जे उरलेली वायर आहे ना, ह्याच्यातच मी ओवून घेणार आहे. तर आपले सोनेरी मणी ओवून झालेले आहेत. तर साधारण मी इथे अंदाजे 12 मणी ओवून घेतलेले आहेत. आता ह्याचा पाहायचा क्रिस्टल भोवती याचा सर्कल शेप होतोय का, त्याला हे फिट बसते बघू शकता. तर आता हे मी इथे बसवून घेते. तर मी इथे हा जो इथला पहिला मणी आहे, याच्यातून तुम्ही ही वायर पास करायची आहे. इथे मी वायर पास करून घेतलेली आहे. तर याला मी थोडासा पिळ देणार आहे म्हणजे गॅप राहणार नाही या मण्यात. हे पहा, अजिबात गॅप दिसत नाही आहे. आपलं फ्लॉवर किती छान दिसतंय आत्ताच. तर आता काय करायचं, तर हे हे मणीसुद्धा मी पॅक करून घेणार आहे. तर हा खालून किंवा वरून पण काढू शकता. हे असं मी सगळीकडून तुम्ही मला सांगू शकता अजून तुम्हाला कशाचं ट्युटोरियल पाहायला आवडेल. लवकरच मी पारिजात नेकलेस सेट आहे आपला, त्याचा ट्युटोरियल घेऊन येते पूर्ण सेटचं, ज्यामध्ये इयरिंग सेट आणि नथ असा पूर्ण सेट असणार आहे आपला. त्याचं मी पूर्ण ट्युटोरियल घेऊन येते. तुम्ही मला कमेंट करून सांगा अजून तुम्हाला कशाचं ट्युटोरियल पाहायला आवडेल.
ते माझ्या परीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करेन. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला अजून टिप्स मिळतील. हे मी पूर्ण बांधून घेते. अशा रीतीने हे मी गोल्डन बीड्स बांधून घेतलेले आहेत. एकदम टाईट झालेत, हलत नाही आहे आपलं. तर आता हे फ्लॉवर असं आपलं रेडी आहे. तर ते आता स्प्रिंग लावून घेणार आहोत आपण. तर ते स्प्रिंग लावताना मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगते. तर ही जी आहे आपली 30 गेजची वायर 0.3ची, तर ही वापरणार नाही आहे मी. ही कधी कधी काळी पडू शकते. तर याच्यासाठी मी जी मगाशी तुम्हाला दाखवली ही अशी, याला खूप शाईन आहे आणि हे मटेरियल पण खूप चांगलं आहे. ही 30 गेजचीच वायर आहे, ही मी वापरणार आहे. त्यात फरक बघा, ही जास्त शायनी आहे. ही काळी पडत नाही कधी. ही स्प्रिंग तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये ज्वेलरी मटेरियलच्या मिळून जाईल. तर ही मी वापरते आणि तुम्हाला दाखवते. तर साधारण हा 18 गेजच्या वायरचा तुकडा घेतलेला आहे मी आणि ही स्प्रिंग घेतलेली आहे मी. शाईन किती आहे याला बघा. तर आता मी वायर घेतलेली आहे, स्प्रिंग तयार करणार आहे आता. तर याला हे थोडंसं इथे ठेवून मी हे गुंडाळायला सुरुवात करणार आहे. प्रॉपर छान गुंडाळायचं आहे. तुम्ही 20 गेजची वायरसुद्धा 20 गेजची वायर घेऊन सुद्धा त्याला घेऊ शकता, पण मला थोडी मोठी स्प्रिंग हवी आहे म्हणून मी 18 गेजच्यावर करते आहे. याला असं छान गुंडाळत जायचं, लांब लांब न घेता थोडं जवळजवळ घ्यायचं. आपण नखानं पण ॲडजस्ट करू शकतो बघा. थोडं टाईटली छान गुंडाळत एकावर एक येता कामा नये. स्प्रिंग बनवतो आहे आपण. जेवढी आपल्याला गरजेची आहे मी बनवून घेते आहे. आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे. अजून तुम्हाला काय आवडेल, मी काय घेऊन येऊ तुमच्यासाठी, कोणतं ट्युटोरियल आणू. हे बघा अशी स्प्रिंग थोडे कष्ट आहेत यामध्ये, मेहनत आहे, पण एक आनंद पण मिळतो. घर बसल्या ही कला आपल्याला शिकायची असेल तर मला नक्की सांगा. तुमच्यासाठी मी आणखीन नवीन नवीन ट्युटोरियल घेऊन येईन. खूप समाधान मिळतं आपल्याकडून काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी होती आहे याचं. हे बघा बोलत बोलत आपली स्प्रिंग पण तयार झाली. तर आता मी ही हळूच काढून घेते. हळूहळू काढून घ्यायची आहे. हे बघा मी कट करून घेते. तोपर्यंत आपण अंदाज घ्यायचा इथे आपल्याला ही पुरणार आहे का. माझ्या मते ही पुरेल आपल्याला. पुरेल. मी इथे कट करून घेते आणि शेपमध्ये दोन्ही बाजू कापून घेते. याला सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आलं पाहिजे. असे हे दिसता कामा नये. अशी आपली स्प्रिंग रेडी झालेली आहे. तर आता या
ही काळी पडत नाही अजिबात, ही तशीच्या तशी राहते आणि ही शायनी पण दिसते छान. तर आता ह्या फ्लॉवरचं हे जे ही वायर आहे हे मी या स्प्रिंगमधून ओवून घेते आहे. हे बघा असं इझी होते, इझी ओवली जाते ही. तर हे याच्यावरती आपण राऊंड शेपमध्ये थोडी मोठी वाटते, मी थोडी कट करून घेणार आहे. मला मोठी वाटत होती, मी कट करून घेतली. त्याच्यानंतर इथे आपला या क्रिस्टलवर असा शेप येणार आहे. ठीक आहे. तर आता मी हे जे टोक आहे ते यामधून बाहेर काढणार आहे स्प्रिंगच्या दुसऱ्या बाजूने, ज्याचा राऊंड शेप होईल. हे असं हे ओढत इथे हे पहाचा शेप होतो. अगदी प्रॉपर राऊंड नसला तरी हे असं चालतं. हे असं याला म्हणायचं स्प्रिंगचं फ्लॉवर. ठीक आहे. आता ही मी इथे वायर एका मण्याभोवती गुंडाळून फिक्स केली आहे आणि आता ही स्प्रिंगसुद्धा आपल्याला बांधून घ्यायची आहे. हे याप्रमाणे मी सगळीकडून बांधून घे. हे बघा, हे आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे. बघा किती छान फिनिशिंग आलेलं आहे. तर हे बेसिक फ्लॉवर आहे. याचा उपयोग तुम्ही नथ बनवण्यासाठी, इयरिंग बनवण्यासाठी किंवा ह्याचं नेकलेससुद्धा बनवू शकता तुम्ही. असं हे फ्लॉवर आपलं रेडी झालेलं आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू.